बायकोने नवऱ्याला अंथरुणात साप सोडून का मारले? कारण ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल. रात्रीची वेळ होते. उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर परिसरातील एका घरात सर्वजण गाढ झोपलेले होते. पहाट उजडण्याआधीच त्या घरामध्ये अशी एक घटना घडली जिच्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. घरामधील एका खोलीमध्ये अतुल कुमार नावाचा 32 वर्षीय युवक बिछाण्यावर निश्चल अवस्थेमध्ये पडलेला दिसला. त्याच्या पांघरुणामध्ये एक विषारी सापही होता. प्रथम दर्शनी ही घटना सर्पदंशामुळे झालेला दुर्दैवी मृत्यू वाटत होता. पण काही दिवसांनी पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये जे समोर आलं त्याने प्रत्येकालाच धक्का बसला. हा होता थंड डोक्याने आखलेला एक खुनाचा कट आणि या कटाची सूत्रधार होती खुद्द अतुलची पत्नी. तिच्यासोबत तिचा प्रियकर आणि 2 गारुड्यांनीही या कटामध्ये सहभाग घेतल्याचा आरोप आहे. या धक्कादायक आणि भीषण हत्याकांडाचे सविस्तर बातमी पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 7 वर्षांपूर्वी अतुल कुमार आणि दामिनी यांच्या प्रेमाला बहर आला. दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये अखंड बुडाले. मात्र या प्रेमाला दोघांच्याही कुटुंबाचा विरोध होता. पण त्या दोघांनी एकत्र जगण्याची मरण्याची शपथच घेतलेली होते. सर्वांच्या विरोधाची पर्वा न करता एकत्र आयुष्यात जगण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केलं. लग्नानंतर त्यांना एक मुलगा झाला. काळ पुढे सरकत गेला आणि दोघांनी मिळून आपल्या संसाराची घडी बसवली. हस्तिनापूरमध्ये त्यांनी भाड्याने घर घेतले. उदरनिर्वाहासाठी दोघांनी मिळून घरामध्येच एक लहान बालवाडी सुरू केली. परिसरातील लहान मुलांना आणण्या नेण्याचीही व्यवस्था त्यांनी केली होती. हळूहळू बालवाडीचा विस्तार झाला. या पती पत्नीने एक शाळा उभी केली. येथे इंग्रजी माध्यमातून मुलांना शिक्षण दिले जाऊ लागले. शाळेचा लौकिक वाढत गेला. मुलांची संख्या वाढत गेली. अगदी लांबची मुलेही शाळेमध्ये येऊ लागली. तेव्हा या लहान मुलांना आणण्यासाठी एक वाहन घ्यावे असा विचार अतुलने केला. दामिनीनेही त्याला समर्थन दिले. पण नवीन वाहन विकत घेण्याऐवजी भाड्याने घेण्याचे ठरले. ते वाहन पाहत असताना तुषार हा अतुलच्या संपर्कात आला. त्याचे वाहन होते. तो स्वतः चालक म्हणून काम करत होता. मुलांच्याकडून फी आकारणी संस्था म्हणजे अतुल ठरवत असे. त्याप्रमाणे तुषार मुलांना शाळेमध्ये आणणे आणि सोडण्याचे काम करू लागला. तो रोज सकाळी आणि संध्याकाळी येतच असे. तो शाळेत आला की काही वेळा थांबत असे. बहुतेकदा अतुल अनेकदा काही ना काही कामामध्ये व्यस्त असे. घर आणि शाळा एकत्रच होते आणि दामिनीही शाळेचा कारभार बघत होते. ती नेहमी शाळा आणि परिसरामध्ये असे. अतुल कामामध्ये असताना तुषार हिच्याशी बोलू लागला. दोघांना नेहमीच संपर्क येऊ लागला. अतुलचे ध्येय मोठे होते. त्याला शाळा मोठी करायची होते. त्यासाठी तो दिवस रात्र मेहनत घेत होता. तर दुसरीकडे तुषार रिकामाच होता. मुलांना शाळेत आणून सोडायचे आणि संध्याकाळी घरी नेऊन सोडायचे इतकेच त्याचे काम होते. दिवसभर तो रिकामाच असे आणि दामिनीच्या मागे पुढे घुटमळत होता. ती आता त्याला शाळेतील काही कामेही सांगू लागली. तो न कुरकुरता ती सांगेल ते काम करू लागला. दोघांच्यातील बोलणे वाढत गेले. फोनवर कॉल आणि चॅटिंगही वाढत गेले. त्याच्या प्रत्येक मेसेजला ती उत्तर देऊ लागली. दोघांच्यातील घसट इतकी वाढली की दोघांनाही एकमेकांच्या शिवाय करमत नव्हते. ती बाहेर जाताना आता ड्रायव्हर तुषारला सोबत घेऊन जाऊ लागली. ती म्हणत असे, तुला हे काम जादा लागते हे मला माहिती आहे, पण काय करू, माझा नवरा कामात असतो ना, त्यामुळे मी तुला बोलवते. मॅडम असं नका बोलू, तुम्ही सांगाल ते मी करेन. हो रे माहिती आहे म्हणूनच सांगते, पण तुझे काम फक्त स्कूल बसवरच आहे. माझ्यासाठी कार चालवणे हे काही तुझे काम नाही. मॅडम तुमचे सगळे काम मी करेन हो, मला समाधान मिळतं तुमचं काम केलं की. तो गोड बोलायचा. ती त्याच्या बोलण्यामध्ये गुंतत गेली. एक दिवस कामानिमित्त अतुल परगावी गेला आणि कामासाठी ती तुषारला घेऊन कारने गेली. परत आल्यानंतर तिने त्याला सोबत थांबशील का असे म्हणून विचारले. मी एकटे आहे, मला भीती वाटते असे ती म्हणाली. तो तयार झाला. तीच रात्र अधोगतीची रात्र ठरली. तिने त्याला आपली बेडरूम दाखवली. त्या बेडरूममध्ये तिने त्याला मिठीत घेतले आणि
आपल्या पतीची जागा दिली. तिच्या मांसल गुबगुबीत शरीराचा आनंद घेताना तो बेभान झाला, तर त्याच्या दणकट स्पर्शाने ती सुकावली. त्या रात्री दोघांची मनसोक्त शरीरसंबंध केले, पण ही वासनेची आग विझली नाही. दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होतच गेली. संधी मिळेल तेव्हा ते दोघे कामुक चाळे करत होते, शरीर सुखाचा आनंद घेत होते. दुसरीकडे अतुलला या सर्वांची कल्पना नव्हते. तो आपल्या व्यवसायामध्ये आणि कुटुंबामध्ये व्यस्त होता. त्याला वाटत होतं की त्याचा संसार सुरळीतपणे सुरू आहे, पण त्याची प्रेमाची केलेली बायको काय खेळ खेळत आहे हे त्याला माहिती नव्हते. तो तिला काही विचारत नव्हता, पण दिवसा तिला कोणताही खेळ खेळण्यास बंधन नव्हते, पण रात्री तिला पती अतुलच्या मिठीमध्ये राहावे लागत होते. हेच तिला आता नको वाटू लागले होते. तिला रात्रभर तुषारच मिठीमध्ये हवासा वाटत होता. तिला आता प्रेमविवाह करून संसार थाटणारा, एक संस्था उभी करणारा, तिला सगळे सुख देणारा पती नव्या प्रेमातला अडथळा वाटू लागलेला होता. त्यातच अतुलच्या नावावर तब्बल 20 लाख रुपयांचा विमा होता, हेही तिला माहिती होते. अतुल जिवंत असेपर्यंत तुषारसोबत मनसोक्तपणे शरीरसुख घेता येणार नाही, तसेच विम्याची रक्कमही मिळणार नाही. पण तो मेला तर 20 लाख रुपये मिळतील. संस्था आहेच आणि तुषारचे सुख बिनधास्तपणे भोगता येणार होते. या नीच विचारातून तिच्या मनामध्ये एक कारस्थान रचले गेले. तिने हे तुषारला सांगितले तेव्हा तर तो खूप खुश झाला. त्याने हा बेत तडीस नेऊन पुढे नवरा बायकोसारखे राहण्याचे वचन दिले. तो कामाला लागला. एका काळोख्या रात्री अतुल मोटरसायकलने एकटाच येत होता. ही माहिती मिळाल्यानंतर तुषारने एका वाहनाच्या साहाय्याने अतुलला जोरदार धडक देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी अतुलने हेल्मेट घातले असल्यामुळे तो बचावला. तुषारने तिथून पळ काढला. अंधारात कोणी धडक दिली हे समजले नाही, पण अतुल जिवंत बचावल्याने दामिनी चिडली. मात्र त्या अपयशानंतरही दामिनी आणि तुषार मागे हटले नाहीत. आता असा मार्ग शोधायचा होता की ज्यामुळे अतुलचा मृत्यू नैसर्गिक अपघात वाटेल आणि कोणाचाही संशय त्यांच्यावर येणार नाही. याच विचारातून एक भयानक योजना समोर आली. त्या दोघांनी सर्पदंशाचा बनाव रचण्याचा निर्णय घेतला. अतुलचा मृत्यू विषारी सापाच्या दंशाने झाला तर तो एक दुर्दैवी अपघात म्हणून सर्वजण स्वीकारतील असा त्यांचा अंदाज होता. ही योजना प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी त्यांनी 2 गारुड्यांशी संपर्क साधला. सोनू आणि उदय या दोघांना या कटामध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून एक विषारी साप विकत घेण्यात आला. त्या बदल्यात सुरुवातीला काही रक्कम देण्यात आली, तर काम यशस्वी झाल्यानंतर अतुलच्या विम्यातील पैशातून 5 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचेही समोर आले आहे. कट पूर्ण झाला होता. फक्त संधीची ते वाट पाहत होते. गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 रोजी सर्व काही नियमितप्रमाणे सुरू होतं. अतुल दिवसभराचं काम आटोपून घरी आला. त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्याच घरामध्ये त्याच्या मृत्यूचं षडयंत्र आधीच रचलं गेलं आहे. रात्री झोपण्यापूर्वी दामिनीने अतुलला नेहमीप्रमाणे दूध दिलं. त्या दुधामध्ये गुंगीच्या गोळ्यांचा डोस मिसळलेला होता. दूध प्यायल्यानंतर काही वेळातच अतुलला गाढ झोप लागली. याच क्षणाची वाट पाहत तुषार घराजवळ दबा धरून बसलेला होता. रात्र अधिक गडद झाली तशी दामिनीने घराचं दार उघडलं आणि तुषार आत आला. घरात पूर्ण शांतता होते. गुंगीच्या औषधामुळे अतुलला काहीच हालचाल करता येत नव्हते. त्यानंतर तुषारने सोबत आणलेला विषारी साप अतुलच्या पांघरुणामध्ये सोडला. काही क्षणांनी त्या सापाने अतुलला दंश केला. विष शरीरामध्ये पसरू लागलं. गुंगीमध्ये असलेल्या अतुलला स्वतःचा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. तुषार तिथून पसार झाला, पण सापाला घरातच सोडण्यात आलं. बिछाण्यावर अतुलचा मृतदेह तसाच ठेवण्यात आला. खोलीतील परिस्थिती पाहून कोणालाही हा सर्पदंशाचा नैसर्गिक प्रकार वाटावा असा बनाव तयार करण्यात आला होता. शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी सकाळी साधारण 6 वाजण्याच्या सुमारास दामिनीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. कुटुंबियांना फोन करून तिने अतुलला साप चावल्याचं सांगितलं. नातेवाईक आणि परिसरातील लोक घरामध्ये पोहोचले. बिछाण्यावर अतुलचा मृतदेह पडलेला होता आणि जवळच
विषारी सापही दिसत होता. क्षणभर सर्वांनाच हा दुर्दैवी अपघात असल्याचं वाटलं. अतुलला तातडीने रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दामिनीने सांगितलं की रात्री 2च्या सुमारास ती आपल्या 6 वर्षांच्या मुलाला घेऊन दुसऱ्या खोलीमध्ये झोपायला गेलेले होते. सकाळी उठल्यावर अतुलच्या पांघरुणात तिला साप दिसला आणि तोपर्यंत अतुलचा मृत्यू झालेला होता. प्रथमदर्शनी तिचं म्हणणं विश्वासार्ह वाटत होतं, पण अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांच्या नजरेमध्ये एक प्रश्न सतत खटकत होता. एखादा विषारी साप स्वतःहून पांघरुणाच्या आत शिरून झोपलेल्या माणसाला दंश कसा करू शकतो? हाच प्रश्न संपूर्ण तपासाची दिशा बदलणार होता. फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी बोलवण्यात आलं. खोलीतील प्रत्येक वस्तूची तपासणी करण्यात आली. साप ताब्यात घेण्यात आला. वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी अतुलच्या कुटुंबियांशी आणि नातेवाईकांशी चर्चा सुरू केली. चौकशी दरम्यान अतुलच्या नातेवाईकांनी एक महत्त्वाची बाब पोलिसांना सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार दामिनीच्या वागण्यामध्ये काही काळापासून बदल झालेला होता आणि त्यांना तिच्यावर आधीपासूनच संशय होता. त्यामुळे त्यांनी पोलिसांना सर्व बाजूने तपास करण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी दामिनीची सविस्तर चौकशी केली. तिचा मोबाईल जप्त केला. तिचे कॉल डिटेल्स आणि रेकॉर्ड तपासण्यात आले. त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली. शाळेच्या वाहनाचा चालक तुषार उर्फ निक्की याच्याशी तिचे सतत संपर्क होत असल्याचं स्पष्ट झालं. दोघांच्या मध्ये तासनतास फोनवर संभाषण होत असल्याचं कॉल रेकॉर्डमधून दिसून आलं. आता तपासाची दिशा पूर्णपणे बदलून गेली. पोलिसांनी तातडीने तुषारला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान त्याचा मोबाईल तपासण्यात आला. त्यामध्ये पोलिसांना एका विषारी सापाचा फोटो सापडला. हा फोटो या प्रकरणातील पहिला ठोस तांत्रिक पुरावा ठरला. पोलिसांनी तुषारची कसून चौकशी केली. पुरावे एकामागून एक समोर ठेवले जात होते. अखेर त्याने आपला गुन्हा कबूल केला. सोनू आणि उदय या 2 गारुड्यांकडून विषारी साप आणल्याचे स्पष्ट झाल्याने या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.